नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। 14 डिसेंबरपासून तीक्ष्णगत महोत्सवाचा दिमागदार प्रारंभ। गत 22 वर्षापासून राष्ट्रीय बाल कल्याण व सामाजिक सेवेत राज्यभर सेवारत असणाऱ्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोलाच्या वतीने महानगरात 8 दिवसीय तीक्ष्णगत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये युवक युवती व महिला पुरुष नागरिकांच्या आरोग्यासाठी वॉकेथॉन तथा विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, नृत्य तथा वक्तृत्व स्पर्धा समवेत राष्ट्रीय गायक आदर्श शिंदे यांच्या बहारदार गीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तीक्ष्णगत मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उत्सवाचे संयोजक डॉक्टर सुगत वाघमारे यांनी दिली। शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित या 8 दिवसीय महोत्सवाची माहिती देण्यात आली। यावेळी संस्थेचे ॲडव्होकेट संजय सेंगर, प्राध्यापक प्रदीप अवचार, शरद कोकाटे, कालाध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। बालकांची भवितव्य व सामाजिक जबाबदारीचा उत्सव म्हणून आयोजित या महोत्सवाचा प्रारंभ रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणातून वॉकेथॉन या आरोग्यदायी उपक्रमाने होणार आहे। प्रत्येकाला वक्तृत्व कला जोपासता यावी, या आपल्या बोलण्याच्या कलेला उजाळा मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता LRT महाविद्यालयाच्या सभागृहात राज्यस्तरीय मातृत्व करंडक वक्तृत्व स्पर्धा होणार असून यामध्ये विजेत्यांना भव्य पारितोषिक बहाल करण्यात येणार आहे। उत्सवाचा समारोप सुरू असलेल्या 8 दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार आहे। रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता गौरक्षण संस्थान मैदान, गौरक्षण रोड येथे क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत होऊन विजय चमूस मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक बहाल करण्यात येणार आहे। या 8 दिवसीय महोत्सवात युवक युवती, महिला पुरुष समवेत संपूर्ण अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा महोत्सव सफल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या महोत्सवाच्या सफलतेसाठी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी व संलग्न संस्थांची समस्त पदाधिकारी कार्यकर्ते अथक परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत संस्थेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या सर्वांना एवढं तर निश्चितच माहिती आहे की तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी जी आहे ती बालकांच्या क्षेत्रामध्ये मॅक्झिमम काम करते। बाकीचे अनेक जे दुसरे क्षेत्र आहेत, महिला आर्थिक सक्षमीकरण झालं, पुरुषांचे आर्थिक सक्षमीकरण झालं, आरोग्य विषयक झालं, त्यानंतर निसर्गचं सुद्धा म्हणजे बरेचसे कामं जे आहेत ते तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून होत असतात। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।